राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणून डिवचलं. काँग्रेसच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. दरम्यान काँग्रेसच्या या विधानाचा सत्ताधाऱ्यांनी खरपूस समाचार घेतलाय. हा समाचार घेताना काँग्रेसला जुन्या इतिहासाची आठवण करून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. कुणी असा उल्लेख केला असेल त्यांचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सुनेत्रा वहिनी जरी पत्नी असल्या तरी सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून राहिलेलं आहे. स्वतः त्या आजही उत्तम शेतकरी, उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा ज्यांनी असा उल्लेख केला असेल त्यांचा तर मी निषेध करतोच. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे. आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाहीये. आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी हे आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो. आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कुणी काँग्रेस पक्षाने आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भानं गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख करून एक ट्विट केलेला आहे. खरं तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पहिल्यांदा देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भानं यापूर्वी काँग्रेसच्या विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळेच्या नेत्यांनी केलेला होता. आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून या देशानं आणि संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत देशामध्ये झालेल्या कुठल्याही पंतप्रधानांना पाकिस्तानचे 2 तुकडे करून त्यांना अद्दल घडवण्याचं कार्य करू शकलेले नाहीयेत. अर्थात प्रत्येक नेता आपापल्या जाग्यावर श्रेष्ठच असतो, परंतु ज्यांचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख केला गेला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केवढी मोठी कर्तबगारी दाखवली हे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या उदाहरणावरनं आपल्याला स्पष्ट दिसतं. सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळं अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे. त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिनेसुद्धा झालेले नाही आहेत. आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे हे यातून दिसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसेच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या एक्स अकाउंटवरून काँग्रेसच्या काही भिकारड्या ट्रोलर्सनी ज्या पद्धतीने मुक्ताफळं उधळली आहेत ती मुक्ताफळं भविष्यात त्यांना चाखावी लागतील. तुर्तास इतकंच आमचं सांगणं आहे. काँग्रेसच्या अधःपतनाची जी 4 प्रमुख कारणं आहेत त्यातलं एक कारण आपल्या इतिहासाचा विसर पडणं. 1966ला जनसंघ लोहिया यांनी अशाच प्रकारे पूज्य इंदिरा गांधी यांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं. आणि आतापर्यंतही सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील यांना सुद्धा अनेक लोक ज्या वेळेस अशा पद्धतीनं बोलतात त्यावेळेस महाराष्ट्राचं आणि देशाचं समाजमन व्यथित होतं की महिलांना कमजोर समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात. आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यावं. नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल
एवढं मात्र काँग्रेसनी लक्षात घ्यावं. दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या सामाजिक याच्यामध्ये काम केलेलं आहे. अधिक बोललं म्हणजे फार मोठं काहीतरी शान झालं अशा पद्धतीचा त्या पक्षाचा जर नाव असेल तर तो चुकीचा आहे. या गोष्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही.